नमस्कार मंडळी, एकदा माझ्या बोलण्यावरून तांदळाची खीर तुम्ही या पद्धतीने बनवून पहा। कुकरमध्ये 1 चमचा तूप टाकून 2 वेलचे टाकून घ्यायचे आहेत। सोबतच अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आणि 1 वाटी दूध टाकून मिक्स करून मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता पॅन मध्ये थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच पॅन मध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची, अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि मोठ्या आचेवरती 2 मिनिटे शिजवून घ्यायचं। त्यानंतर असा कलर झाला की थोडंसं पाणी टाकून पुन्हा शिजवून घ्यायचं। तर इथं आपलं शुगर कॅरमेल बनून तयार झालेलं आहे। आता कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे। छान भात मॅश करून घ्यायचा आहे। यातून 1 चमचा भात काढून घ्यायचा आणि राहिलेल्या भातामध्ये दूध टाकून घ्यायचं, केसाचे धागे टाकून घ्यायचे, शुगर कॅरमेल टाकून घ्यायचं, मिक्स करून मोठ्या आचेवरती उकळी देऊन घ्यायची आणि मंद आचेवरती 2 मिनिटे शिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवलेला भात, दूध टाकून घ्यायचं आणि बारीक पेस्ट बनवून घ्यायची। याच्याने खीर दाटसर बनते आणि चवीलाही अप्रतिम लागते। त्यानंतर ड्रायफ्रुट्स, वेलची पूड टाकून उकळी काढून 2 मिनिटे शिजवून घ्यायचे। तयार आहे आपली खीर। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी त्रिकोणी बटनावरती क्लिक करून पाहू शकता।